प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या भक्तीत सुरुवात करूया. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिळविल. दिन हे ऐकून हर्ष करीतील. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा आणि सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. आपण प्रार्थना करूया. देवा येशू ख्रिस्ता, तुझे खूप खूप आभार मानतो देवा. ही सुंदरशी वेळ तुझ्या चरणाजवळ येऊन तुझी स्तुती तुझी आराधना करण्याची तू आम्हाला संधी दिली, त्याबद्दल आभार मानतो. विशेष करून देवा येशू ख्रिस्ता, गेल्या आठवडाभरात तू आमचा सांभाळ केलास, प्रत्येक गोष्ट तुम्हाला पुरवलीस, तू आमची काळजी वाहिलीस, त्याबद्दल आम्ही खरंच तुझे खूप खूप आभार मानतो देवा. देवा, तुझा आशीर्वाद आमच्या सगळ्यांवरती सदा आणि सर्वदा असाच राहू दे. विशेष करून देवा येशू ख्रिस्ता, या कोविडच्या एंटायर सिच्युएशनमध्ये तू आम्हाला ज्या परिस्थितीत ठेवलंस त्याबद्दल आम्ही खरंच तुझे खूप खूप आभार मानतो. थँक्यू फॉर ऑल युअर ब्लेसिंग्स, थँक्यू फॉर ऑल युअर लव्ह, थँक्यू फॉर ऑल युअर केअर. देवा, तुझे खरंच खूप खूप आभार मानतो. आजची एंटायर भक्ती आम्ही तुझ्या हाती देतो देवा. आमचा विश्वास आहे देवा येशू ख्रिस्ता, तू आमच्यावर आहेस, आम्हाला काळजी करायची गरज नाही आहे. यापुढची सगळी वेळ मी तुझ्या हाती देतो. माझ्या या प्रार्थनेत काय चुका झाली असेल तर क्षमा कर, काय कमी असेल ते पूर्ण कर. येशूच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आता आपण सगळे मिळून उपासना संगीतमधून गीत नंबर 33 हे एकत्र गाऊया. उपासना संगीत गीत नंबर 33. दिव्य लो
या उदासी भ्रांती सोडा, त्याची वाणी ऐकोनी, निश्चला ती मैत्री जोडा, पूर्ण भाव ठेवूनी, बापावरी टेकताना लेकरांना सुख फार, येशूपाशी राहताना हर्ष वाटतो अपार. ईश्वराची दया किती थांगतीचा लागेना, न्यायी तरी त्याची प्रीती सिंधू एवढी जाणा. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी पार, टाकी माझ्यावरी पार, टाकी माझ्यावरी पार. आपण आता सगळे मिळून प्रेषितांचा मतांगीकार बोलूया. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी उत्पन्न करणारा, आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया इसपासून जन्मला, ज्याने पंत पिलातांच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मिल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला, आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय कराव्यास तो येणार आहे. त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन, याविषयी मी विश्वास धरितो. आमीन. मी आता पाळक साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करावी. सर्व समर्थ, सर्व व्यापी, सर्व ज्ञानी आमच्या परमेश्वरा, आम्ही तुला मानमहिमा गौरव देऊन तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या निरंतर कृपेमध्ये तू आम्हाला देतो. जिवंतांच्या भूमीवर जिवंत ठेवून जिवंत परमेश्वरासमोर नतमस्तक होण्याची संधी प्रार्थना आणि सहभागीपणाच्या माध्यमातून तू स्वतः आम्हाला प्रदान करतोस. याकरिता आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, प्रत्येकाला तू तुझ्या क्षमतेप्रमाणे अधिकाधिक आशीर्वादित करावं. ज्यांच्या आयुष्यामध्ये परमेश्वरा रिक्तपणा निर्माण झाला, त्या प्रत्येकाला तू तुझ्या असीम कृपेने, तुझ्या उत्तम आरोग्याने, तुझ्या स्वर्गीय आनंदाने परमेश्वरा तू भरून काढावं अशी आम्ही प्रार्थना करतो. कारण तू तुझ्या ग्रंथामध्ये म्हणाला, मागा म्हणजे तुम्हास प्राप्त होईल. आजच्या पवित्र वचनाच्या माध्यमातून परमेश्वरा तू आमचं समुपदेशन केलं. तू स्वतः आत्मिक सामर्थ्यामध्ये आम्हाला प्रकट झाला आणि आम्ही तुझ्या दृष्टीने किती अनमोल आहोत याचं प्रमाण तू दिलं. याकरिता आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, प्रत्येकाचा रोजगार आणि उत्पन्न तू अबाधित ठेवावं. प्रत्येक उपासकाला देवाकडनं आणि मानवाकडनं अनुग्रह आणि सुकीर्ती प्रदान तू करावी. प्रत्येकाला तू उत्तम आरोग्यामध्ये ठेवावं आणि तुझ्या चांगुलपणाचा अनुभव तू प्रत्येकाला प्रदान करत असताना तुझा मुखप्रकाश परमेश्वरा तुझ्या प्रत्येक उपासकावर पाडून मानवाच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारी शांती, प्रत्येकाचे अंतःकरण आणि विचार स्वस्थ राखण्याकरिता तू त्यांना प्रदान करावी अशी प्रार्थना करतो. आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, पवित्र देवालयाचं द्वार तू स्वतः अल्प समयामध्ये आम्हा प्रत्येकाकरिता खुलं करावं, जेणेकरून परमेश्वर आम्हाला तुझी उपासना करता यावी, तुझं गौरव करता यावं, तुझी साक्ष देता यावी, असा अनुग्रह तू आम्हा प्रत्येकावर करावा अशी विनंती करतो.
विशेष करून आम्ही आमच्या हंगामाच्या सणाकरिता प्रार्थना करतो. येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वरा आम्ही आमच्या उत्पन्नाचं प्रथम फळ तुला सादर करत असताना आम्ही तुझ्याकडे विनंती करतो, तू आम्हाला अर्थसहाय्य प्रदान करावं, आमचा व्यवसाय तू सुरक्षित ठेवावा, आमचं उत्पन्न तू आशीर्वादित करावं आणि तुझ्या निरंतर कृपेमध्ये घेऊन परमेश्वरा तुझ्या चांगुलपणाचा अनुभव तू आम्हाला प्रदान करत असताना आम्ही तुझं गौरव करावं परमेश्वरा आणि संतोषाने आम्हाला तुला देता यावं आणि आमच्या अपेक्षेच्या पलीकडे परमेश्वरा तू आम्हा प्रत्येकाला देत असताना आम्हाला त्याच प्रमाणामध्ये त्याच श्रद्धेने त्याच भक्तीने परमेश्वरा तुला भेटवस्तू आणता याव्या अशी कृपा तू करावी अशी विनंती करतो. ज्या प्रियजनांनी आपला वाढदिवस साजरा केला आहे किंबहुना करत आहे त्या प्रत्येकाला तू उत्तम आरोग्य द्यावं, दीर्घायुष्य द्यावं, सदैव आनंदी आणि निरोगी ठेवावं. जे उभय ते आपल्या विवाहाचा वर्धापन दिन साजरा करत आहे किंबहुना केला आहे त्यांच्या कौटुंबिक उत्कर्षाकरिता लागणारं प्रत्येक साधन तुझ्या दैवी कृपा सागरामध्ये तू त्यांना प्रदान करावं अशी विनंती करतो. जे आरोग्याच्या प्रतीक्षेमध्ये त्या प्रत्येकाला तू स्पर्श करून उत्तम आरोग्य द्यावं. तुझं वचन हे त्यांच्या देहाकरिता आरोग्य आणि हाडांकरिता सत्व असावं अशी कृपा कर आणि जे विविध माध्यमातून तुझी उपकार स्तुती करतात त्यांच्यावरती तुझी निरंतर कृपा असू दे अशी विनंती करतो. सर्व मान महिमा गौरव तुला देऊन सर्व विनंत्या स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावाने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात आम्ही तुला सादर करतो आणि तू दिलेल्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात तू शिकवल्याप्रमाणे आम्ही प्रत्येकजण धैर्याने आणि एकमुखाने म्हणतो, हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानिले जाऊन तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गास तसेच पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण चढवले आहे तसेच तू आमची ऋणी आम्हास सो आणि आम्हास परीक्षेस आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. मी पालक साहेबांचे खूप खूप आभार मानतो मध्यस्थीच्या प्रार्थनेबद्दल. आता आपण प्रेझ अँड वर्शिपमध्ये जाऊया आणि सगळे मिळून हे सुंदरसे गीत आपण एकत्र गाऊया. प्रेज लॉर्ड. चलिए आइए साथ मिलकर ये बहुत ही खूबसूरत सा गीत लेते हैं, ऐ मसीह मेरे खुदा. ऐ मसीह ऐ मेरे खुदा, अपने चरणों में दे तू जगह. ऐ मसीह ऐ मेरे खुदा, अपने चरणों में दे तू जगह. तेरी सेवा करूं, तुझको सजदा करूं, मुझको तू अपने काबिल बना. तेरी सेवा करूं, तुझको सजदा करूं, मुझको तू अपने काबिल बना. ऐ मसीह ऐ मेरे खुदा, अपने चरणों में दे तू जगह. ऐ मसीह ऐ मेरे खुदा, अपने चरणों में दे तू जगह. Thank you, Lord. Thank you for everything, Lord. Thank you for all your blessings. Thank you for all your love. Love you, Lord. Love you for everything, Lord. Thank you. मेरी नैया थी डूब रही, था कोई किनारा नहीं. तूने देखा मुझे, दिया अपना प्यार, मेरा बेड़ा किया तूने पार. मेरी नैया थी डूब रही, था कोई किनारा नहीं. तूने देखा मुझे, दिया अपना प्यार, मेरा बेड़ा किया तूने पार. ऐ मसीह
है मेरे खुदा, अपने चरणों में दे तू जगह। है मसीह है मेरे खुदा, अपने चरणों में दे तू जगह। मैं तो इंसान हूँ मेरे पिता, तूने मेरे लिए जो किया, अपना बेटा दिया जो मेरे खातिर मारा। अब तो समझूं मैं तेरा ये प्यार। मैं तो इंसान हूँ मेरे पिता, तूने मेरे लिए जो किया, अपना बेटा दिया जो मेरे खातिर मारा। अब तो समझूं मैं तेरा ये प्यार। है मसीह है मेरे खुदा, अपने चरणों में दे तू जगह। है मसीह है मेरे खुदा, अपने चरणों में दे तू जगह। मी आता पालक साहेबांना विनंती करतो की देवाच्या वचनाद्वारे त्यांनी आमचं मार्गदर्शन करावे. खरंच हो. आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तात प्रेमपूर्वक नमस्कार. आजच्या मननचिंतनाकरिता जो शास्त्रपाठ निवडण्यात आला आहे, दुसरे राजे याचा 4था अध्याय 1 ते 7 वचनं आपण ऐकू. दुसरे राजे 4था अध्याय 1 ते 7 वचनं. एकदा संदिष्टांच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलिशाकडे घराणे केले. ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या 2 पुत्रास दास करून नेण्यास आला आहे. अलिशाने तिला विचारले, मी तुझसाठी काय करू हे मला सांग. तुझ्या घरात काय काय आहे? ती म्हणाली, 1 घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. मग आपल्या पुत्रासह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल ओत आणि भांडी भरली की ते बाजूला ठेव. ती त्याचपासून गेली आणि आपल्या पुत्रासह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले. ते तिकडे भांडी आणि ते भरीत आहे. सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रास म्हणाली, मला आणखीन 1 भांडे आणून द्या. त्यांनी म्हटले, आता एकही भांडे उरले नाही. तेव्हा तेल वाढवायचे राहिले. तिने जाऊन देवाच्या माणसाचे सांगितले. तो म्हणाला, जा, तेल विकून आपले सर्व कर्ज फेड व जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्रांचा निर्वाह कर. वाचलेली वचनं प्रभू परमेश्वर आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि इथून पुढे सदोदित असो. पहिले आणि दुसरे राजे ह्याची विभागणी जे ईश्वर परिविज्ञानाचे अभ्यासक आहेत त्यांचं असं मत आहे की गुंडाळ्यांमध्ये ह्याला व्यवस्थित ठेवता यावं, स्क्रॉल्समध्ये व्यवस्थित ठेवता यावं म्हणून अखंड राजांचं जे पुस्तक आहे त्याची विभागणी पहिले आणि दुसरे राजे ह्याच्यामध्ये करण्यात आली. दुसरे राजे ह्याच्यामध्ये 270 वर्षाचा इतिहास आम्हाला प्राप्त होतो आणि त्याच्यामध्ये बहुतांश भाग हा अलिशाच्या सेवा कार्याने व्यापण्यात आलेला आहे. हेजिकिया आणि जोशय जे राजे होते ह्यांनी राष्ट्र उन्नतीकरिता केलेलं योगदान, राष्ट्राची नैतिक प्रगती व्हावी ह्याकरिता त्यांनी केलेलं योगदान, त्याच्याकरिता दुसरे राजे ह्याच्यामध्ये त्याचा उजळता संदर्भ देण्यात आला आहे, किंबहुना दखल घेण्यात आली आहे. या राजेचं
जे उद्देश आहे किंबहुना ह्याचा जो सारांश आहे तो हा आहे की परमेश्वर हा बलशाली आहे. परमेश्वर जेवढा इतिहासामध्ये सक्रिय आहे तसा तो वर्तमान आणि भविष्यामध्ये देखील सक्रिय आहे आणि राहणार. परमेश्वर त्याच्या लोकांना कधी अंतर देत नाही. जे नीतीने वागतात, आवडीने दया करतात, परमेश्वरासमागमे चालतात, त्यांच्याबरोबर परमेश्वर सदैव राहतो, असं दुसरे राजे ह्याचा सारांश आहे. दुसरे राजे ह्याचा लेखक जे यहुदी ईश्वर परिविज्ञानाचे अभ्यासक आहेत ते म्हणतात इर्मया नबीने दुसरे राजे यरुशलेमच्या पाडावापूर्वी साधारण 586 ख्रिस्तपूर्व दुसरे राजे ह्याची रचना करण्यात आली. देवाच्या प्रिय मंडळी, ऑक्टोबर महिन्याचा जो पहिला रविवार आहे हा आपण हंगामाचा सण साजरा करत असतो आणि ह्या सणामध्ये आपण परमेश्वराला आपलं प्रथम अर्पण जे आहे, उपकार स्तवन ते आहे, ते देऊन परमेश्वराच्या कृपेस पात्र होण्याचा आपण प्रयत्न करत असतो. पण वैश्विक महामारीमुळे आपण यंदाचा हंगामाचा सण काही आठवडे पुढे ढकलला आहे. तसं पास्टर कमिटीची बैठक झाल्यानंतर आपल्याला सूचित देखील करण्यात येईल. अर्थव्यवस्थेकडे जेव्हा आपण पाहतो, भारताची अर्थव्यवस्था ही विश्वामधली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, चायना, जपान आणि जर्मनीनंतर आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा क्रमांक लागतो. आणि आपण जेव्हा चर्चची अर्थव्यवस्था पाहतो, वैश्विक मंडळी जी आहे होली कॅथलिक चर्च ह्याचं जे उत्पादन आहे, आर्थिक उत्पादन, हे विश्वामधल्या बहुत मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनपेक्षा कैक पटीने जास्त आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला देखील म्हणाले की द गेट्स ऑफ हेड्स विल नेव्हर ओव्हरकम द चर्च. चर्च जे आहे ते सदैव विजयी आहे. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला पौलाच्या माध्यमातून म्हणाले, तुझं शरीर हे देवाचं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये मी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात निवास करतो. म्हणून तुम्ही स्वतःमध्ये एक चर्च आहात आणि चर्च जे आहे ते ख्रिस्ताचं शरीर आहे आणि ख्रिस्त त्याचा मस्तक आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त मत्ते 5:16 म्हणाले, इतरांनी तुमची सत्कर्मे पाहावी आणि तुमच्या स्वर्गीय पित्याचं गौरव करावं. डॅनियल कोलमन ह्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, इमोशनल इंटेलिजन्स. आणि ह्या पुस्तकामध्ये डॅनियल कोलमन म्हणाले की समोरच्याला जसं त्याला हवं तसं जर आपण समजून घेण्यात समर्थ ठरलो तर आमचं इमोशनल इंटेलिजन्स जे आहे ते व्यवस्थित आहे. डार्विन्स म्हणायचे की भावना योग्य प्रकारे व्यक्त केल्या तर बहुतेक समस्या ज्या आहेत जीवनाच्या त्या समस्येचं आम्हाला समाधान प्राप्त होईल. आणि डॅनियल कोलमन ते त्यांच्या पुस्तकामध्ये इंटेलिजन्स, इमोशन्स ह्याची विभागणी 2 ह्याच्यामध्ये करतात. ते काय म्हणतात की विल, इच्छाशक्ती जी आहे, आणि कॅप्शन, समोरच्याचा आदर करणं, ह्या 2 गोष्टी आणि ह्या 2 गोष्टी प्रबळ करून आपल्या भावना समोरच्यापर्यंत किंबहुना आपल्या समस्या समोरच्यापर्यंत योग्य प्रकारे जर आपण पोहोचवल्यात तर आमचं इमोशनल इंटेलिजन्सचं जे प्रमाण आहे ते समाधानकारक आहे. इजिप्शियनची लोकं आहेत, मिस्री लोकं जी आहेत, हे लोक शरीराला खूप महत्त्व द्यायचे आणि त्यांचा असा विचार असायचा की बुद्धी आणि विचाराचं जे उगमस्थान आहे ते हृदय आहे. म्हणून जेव्हा त्यांच्या राजांचं निधन व्हायचं तेव्हा ते त्या शवामधून त्याचा मेंदू काढायचे आणि उर्वरित शव ते तसंच जतन करायचे. त्याला आपण ममीज म्हणतो. त्या ममीजमध्ये ही लोक त्यांचं शव ठेवत होते. ही इजिप्शियन विचारप्रणाली आणि संस्कृती झाली. पण डॅनियल कोलमन, इच्छाशक्ती, विल, कॅप्शन म्हणजे समोरच्याचा आदर करून त्याला समजून घेणं आणि आपली समस्या, आपले विचार समोरच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवणं, ह्याला डॅनियल कोलमन समाधानकारक इमोशनल इंटेलिजन्स हा शब्द प्रयोग करतात. त्यांच्या ह्या पुस्तकाचे साधारण 50 ते 60 लाख प्रती विकल्या गेल्या. 30पेक्षा जास्त भाषांमध्ये त्या पुस्तकाचं भाषांतर झालं. आणि जेव्हा आपण 4था अध्याय ह्याच्यावरती जेव्हा आपण चिंतन करतो, परमेश्वराचा जो नबी आहे एलिशा जो होता हा शफातचा पुत्र होता आणि शफात हा त्यावेळेस खूप श्रीमंत जमीनदार होता आणि हा समारिया प्रांतातला होता. एलाइजा म्हणजे एलियापासून जे उत्तरदायित्व एलिशाला प्राप्त झालं त्या वेळावर एलिशाने पवित्र ग्रंथ सांगतो की त्यांनी 16 चमत्कार केले आणि त्याच्यापैकीच हा एक चमत्कार आहे. एलिशाकडे
ही विधवा जाते. असे अनेक संदेष्टे होते आणि त्या संदेष्ट्यांवरती संकट आलं. त्या संकटामुळे काही संदेष्ट्यांच्या स्त्रियांपैकी एक स्त्री ही एलियाकडे गेली आणि ती अलिशाकडे गेली आणि ती अलिशाला म्हणाली की माझ्या पतीचा मृत्यू झाला. पहिलं विधान. दुसरी की मला 2 पुत्र आहेत आणि मी विधवा आहे. माझ्या पतीचं जे कर्ज आहे ते कर्ज बाजारी माझ्याकडनं वसूल करण्याकरिता माझ्या दारात उभे आहेत आणि ते माझ्या दोन्ही पुत्रांना दास म्हणून किंबहुना गुलाम म्हणून घेऊन जाण्याकरिता माझ्या दारात आहे. अलिशा तिला प्रश्न विचारतो की तुझ्यासाठी मी काय करावं ते तू सांग. आणि नंतर तो तिला म्हणतो तुझ्या घरामध्ये काय काय आहे. ती म्हणते एक रिकाम्या तेलाच्या भांड्याच्या पलीकडे माझ्याकडे काही नाही, कारण सगळं कर्ज फेडण्यामध्येच गेलं. तर अलिशा म्हणतो ठीक आहे, तुझ्या शेजाऱ्यांकडनं जेवढं शक्य होईल तेवढे तू भांडी गोळा कर आणि रिकामी भांडी आण आणि आपल्या घराचं दार लाव आणि त्याच्यामध्ये तेल ओत. हे करत असताना सगळी भांडी भरतात आणि मग तिला भांडंच उरत नाही की ज्याच्यामध्ये ती तेल ओतेल. आणि ती अलिशाला येऊन सांगते की तेल उरलं पण भांडी कमी पडली. अलिशा म्हणतो ठीक आहे, ह्याच्यामधून जेवढं तुझं कर्ज आहे तेवढं फेड आणि उर्वरित तेलावरती तू तुझ्या 2 पुत्रांसह तुझा उदरनिर्वाह कर, तुझ्या कुटुंबाचा चरितार्थ चालव, असं अलिशा तिला म्हणतो. देवाच्या प्रिय मंडळी, सध्याची स्थिती जेव्हा आपण पाहतो, आपल्याकडे सध्या स्टॅगफ्लेशन आहे. स्टॅगफ्लेशन म्हणजे इन्फ्लेशन, महागाई जी आहे आणि बेरोजगारी जी आहे, ह्याला A.W. फिलिप्स स्टॅगफ्लेशन हा शब्दप्रयोग अर्थशास्त्रामध्ये करतात. वैश्विक महामारीमुळे आज आमची अवस्था अशी झाली की आमच्या भारतामध्ये मे महिन्यामध्ये फक्त 32 ते 36 कोटी लोकांकडेच रोजगार राहिला, असं आम्हाला अर्थशास्त्रज्ञ सांगतात. आणि या वैश्विक महामारीमुळे आमच्या इथे महागाईचं प्रमाण पण खूप वाढलं. पण ते तेवढं वाढलं नाही जे पहिलं आणि दुसऱ्या महायुद्धानंतर वाढलं होतं. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जी वैश्विक परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्यामध्ये जर्मनी आणि इटलीमधले जे नागरिक होते त्यांना ब्रेड घेण्याकरिता पण पैसे नव्हते. पहिल्या आणि दुसऱ्या महामारीनंतर इंडोनेशियाची अशी परिस्थिती झाली, पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर इंडोनेशियाची अशी परिस्थिती झाली की प्रतिदिवशी त्यांची महागाई 83% वाढायची. आणि झिम्बाब्वेची अशी परिस्थिती होती की प्रतिदिवशी त्यांच्या राष्ट्रामध्ये महागाई दर हा दुप्पट वाढायचा. महागाई दर जेव्हा 50%पेक्षा जास्त वाढतो तेव्हा आपण त्याला चलन संकोच हा शब्द प्रयोग करतो. म्हणजे आपलं रुपयाचं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्याची घसरण होते, तेलाच्या किमती वाढतात आणि त्याच्यामुळे राष्ट्रामधले प्रत्येक गोष्ट जी आहे ती महाग होते. जी गोष्ट आपण पूर्वी उदाहरण 100 रुपयामध्ये घेत होतो त्याच्याकरिता आज आपल्याला जर 200-250 रुपये मोजावे लागतात, याचा अर्थ महागाईचा दर वाढला. आणि अशा परिस्थितीमध्ये स्टॅगफ्लेशन म्हणजे इन्फ्लेशन, महागाई आणि अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारीमुळे अशी समस्या निर्माण होते की सरकारला पण तारेवरची कसरत करावी लागते. आपण जेव्हा या सद्य परिस्थितीकडे पाहतो तेव्हा आम्हाला वाटतं की भविष्यामध्ये काय राखून ठेवलं याचा आम्ही अंदाज बांधू शकत नाही. पण जेव्हा आपण दुसरे ह्याच्या 4थ्या अध्यायावरती पहिल्या 7 वचनावरती चिंतन करतो, ती जी विधवा होती ती ओबद्याची पत्नी होती. ओबद्या हा एक नबी होता आणि ती अलिशाला म्हणते की माझा पती आणि माझं कुटुंब परमेश्वराला भिवून चालणारं कुटुंब आहे. दुसरी गोष्ट ती म्हणते की माझं कुटुंब परमेश्वराला जर घेऊन चालणारं कुटुंब आहे. माझा पती जो आहे तो नीतिमान मनुष्य होता. मला 2 मुलं आहेत आणि मी विधवा आहे आणि आता माझी परिस्थिती खूप बेताची आहे आणि माझ्या पतीने जे कर्ज घेतलं ते कर्ज वसूल करण्याकरिता ज्यांनी कर्ज दिलं होतं ते माझ्या दारामध्ये उभेत, ते माझ्या 2 मुलांना गुलाम म्हणून घेऊन जाणार. आता ओबद्या जो होता तिचा पती, त्यांनी कर्ज काय घेतलं, तो ओबद्या या ग्रंथामध्ये म्हणतो की परमेश्वराचे जे संदेष्टे आहेत त्यांनी त्यांना गुफेमध्ये लपवलं होतं, कारण अहाब जो राजा आहे तो आणि त्याची पत्नी त्यांच्यावर चाल करणार होती आणि त्यांच्याकरिता काही अन्न सामग्री लागत होती आणि हा तिथे मोठा पदाधिकारी देखील होता ओबद्या. त्याच्याकरिता ह्यांनी काही कर्ज घेतलं, पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला आणि
ते कर्ज तसंच राहिलं. म्हणून हे कर्ज वसूल करण्याकरिता तो सावकार ह्यांच्या दारामध्ये आहे. ती काय म्हणते की माझ्याकडे एक तेलाचं रिकामं भांडं घरामध्ये आहे, त्याच्या पलीकडे माझ्याकडे काहीच नाही. आणि अलिशा तिला म्हणतो तू शेजारी जा आणि शेजारच्यांकडनं तू रिकामी तेलाची भांडी मागून आण. जेवढी शक्य होतील तेवढी तू तेलाची रिकामी भांडी मागून आण. प्रश्न हा येतो की माझा शेजारी कोण? प्रभू येशू ख्रिस्ताने लुकाच्या शुभवर्तमानामध्ये चांगल्या शंभरण्याचा दाखला दिला आणि तो दाखला देत असताना तो खूप छान म्हणतो की ह्याच्यापैकी उत्तम चांगला कोण? तर ती शिष्य त्याला म्हणतात प्रभू येशू ख्रिस्ताला तो शंभरवणी ज्याने त्या व्यक्तीला उतार शाळेमध्ये नेलं, त्याच्या समस्येमध्ये जो त्याच्याकरिता उभा राहिला. मग आमचा शेजारी तो असू शकतो जो आमच्या संकटामध्ये उभा राहतो, ज्याला आपण विश्वासाने आवाज देऊ शकतो आणि जो आमचा आवाज ऐकून आमच्याकरिता मदतीला धावून येऊ शकतो. आणि आपणही चांगले शेजारी दुसऱ्यांकरिता निश्चित होऊ शकतो. म्हणून शेजार धर्म हा जात, प्रांत, भाषा ह्या पलीकडे आहे. दुसरी गोष्ट अलिशा तिला म्हणतो की तू त्यांच्याकडनं रिकामी भांडी आण आणि त्याच्यामध्ये तेल ओत. त्याच्यामध्ये तेल ओत याचा अर्थ हे जे इस्रायली लोक होते, ही जी परमेश्वराची लोकं होती, घाण्यामधून तेल काढण्याचा हा ह्यांचा व्यवसाय होता. म्हणून जे ओपेक नेशन्स आहेत, ऑइल अँड पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज जे आहेत, हे मिडल ईस्टमधले जास्त राष्ट्र आम्हाला त्याच्यात दिसतात आणि त्या राष्ट्रांना आपण ओपेक नेशन, ऑइल अँड पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज म्हणून संबोधतो. ह्यांचा हा व्यवसाय होता. आणि ही लोक जेव्हा भारतामध्ये आली तेव्हा त्यांना बेने इस्रायल हे नाव देण्यात आलं. बेने इस्रायल मीन्स सन्स ऑफ इस्रायल. दक्षिण भारतामध्ये त्यांना कोचिन ज्यूज म्हणायचे आणि काही ठिकाणी भारतामध्ये त्यांना बगदादी देखील म्हणायचे. ह्या लोकांना मराठी भाषिक शनिवार तेली देखील म्हणायचे, कारण शनिवार हा शाब्बाताचा दिवस होता आणि हे यहुदी लोक शाब्बात दिवस परमेश्वराच्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे पवित्रपणे त्याचं पालन करत होते. म्हणून त्या दिवशी ते कोणतंही काम करत नव्हते. पण आठवड्याचे जे उर्वरित दिवस आहे, रविवारपासून शुक्रवारपर्यंत, हे तेल विकण्याचं किंवा घाण्यातून तेल काढण्याचं काम करत होते. म्हणून यांना शनिवार तेली देखील हे नाव पडलं. आता एलिया तिला म्हणतो की तुझ्या शेजारच्यांकडनं तू रिकामी भांडी आण, तू घरी आपल्या पुत्राचं जा, दार लाव आणि त्याच्यामध्ये तेल ओत. आज आमची जी परिस्थिती आहे ह्या वैश्विक महामारीमुळे अशीच आहे. आम्ही निराश आहोत. आम्हाला भविष्यामध्ये आशा आहे पण तेवढी पण सकारात्मक नाही. ह्या महामारीवरती कधी औषध येईल ह्याचं काही प्रमाण नाही. बरेच कंपन्या बराच क्लेम करतात आणि सगळ्यात गमतीचा भाग, ज्या फार्मास्युटिकल्स कंपनी एकेकाळी एकमेकांविरुद्ध एकदम कटथ्रोट कॉम्पिटिशन करत होते, आज ते संघटित झाल्या आणि ते संघटित होऊन ह्याच्यावरती रिसर्च करतात आणि या कोरोना किंवा कोविड-19वरती ते वॅक्सिन आणण्याकरिता ते प्रयत्नशील आहे. एकेकाळी एकमेकांना हे शत्रू किंवा एक स्ट्रॉंग कॉम्पिटिटर म्हणून पाहणाऱ्या फार्मास्युटिकल कंपनी ह्या संघटित येतात आणि मानवाच्या उत्कर्षाकरिता, मानवाच्या जीवनाच्या रक्षणाकरिता ते वॅक्सिन्स आणण्याकरिता अहोरात्र प्रयत्न देखील करतात. पण कुठलीच कंपनी अद्याप हे म्हणू शकली नाही की हे वॅक्सिन ह्या दिवशी येणार. म्हणजे ही परिस्थिती जेव्हा आपण पाहतो, अलीकडे बिल गेट्सची इंटरव्ह्यू झाली. बिल गेट्स म्हणाले की 2024 नंतर 2020च्या जानेवारीला आपण जिथे होतो तेथे आपण 2030मध्ये असू. म्हणजे 2024पर्यंत आपण ह्याच्यावरती मात करू. त्याच्यानंतर 6 वर्ष आपल्याला आपली अर्थव्यवस्था व्यवस्थित रुळावर आणण्याकरिता जातील आणि जे 2020चं जॅन आहे ते 2030ला आपण तिथून सुरुवात करू. एवढं विश्व मागे गेलेलं असेल. मग आपण कोणाकडे अपेक्षेने पाहावं, कुणाकडे आशेने पाहावं, हा चिंतनाचा प्रश्न. पण परमेश्वराच्या ग्रंथाकडे जेव्हा आपण पाहतो, परमेश्वर त्याच्या लोकांना अंतर देत नाही. हा दुसरा राजा ह्याचा संपूर्ण सारांश आहे. आणि ही ओबद्याची पत्नी, ही विधवा जेव्हा अलिशाकडे जाते तेव्हा अलिशा तिला म्हणतो तुझ्या शेजारच्यांकडनं तू रिकामी भांडी जी आहे ती आण. ती कर्जबाजारी असं सांगते आणि ते सांगण्यामागचं तिला कारण काय की तिच्या पतीने कर्ज घेतलं. कारण शमूएल
12वा अध्याय जर तुम्ही पाहिलं दुसऱ्या शमूवेलमध्ये, तर शमूवेल काय म्हणतो, आय एम टेस्टिफाय अगेन्स्ट मी बिफोर द लॉर्ड बिफोर हिज अनॉइंटेड, की तुम्ही मला आता प्रश्न विचारू शकतात, तुम्ही माझी परीक्षा घेऊ शकतात, तुम्ही माझी झडती घेऊ शकतात, जे तुम्ही अभिषिक्त लोक आहेत. हुज ऑक्स हॅव आय टेकन, मी कोणाचा बैल घेतला का, ऑर हुज ॲस हॅव आय टेकन, मी कोणाचं गाढव घेतलं का, ऑर हुम आय हॅव डिफ्रॉडेड ऑर हुम आय हॅव ऑप्रेस्ड, मी कोणावर अत्याचार केला का, किंबहुना मी कोणाला भ्रष्ट केलं का, ऑर डिड आय टूक अ ब्राईड दॅट आय विल रिस्टोर यू टेस्टिफाय मी दे सेड. तो म्हणतो जर मी तुमच्याकडनं लाच घेतली असेल ते पण तुम्ही सांगा, असं शमूवेल म्हणतो. आणि ती लोक म्हणतात नाही, तू कोणाला भ्रष्ट केलं नाही, तू कोणाचं गाढव विकत घेतलं नाही, कोणाचं तू बैल विकत घेतला नाही किंवा उसना घेतला नाही, आणि तू कोणाकडनं पैसे उसने घेतले नाही, असं ती लोक शमूवेलाला प्रतिसाद देताना म्हणतात. शमूवेलाचं सांगण्याचं तात्पर्य काय आहे की माझं जे चारित्र्य आहे ते निर्मळ आहे. तुम्हाला माझ्यावर काही आरोप करायचे असतील तर ते तुम्ही आत्ताच करू शकतात. मी कर्जबाजारी नाही आणि मी कोणाकडनंही कर्ज घेतलं नाही. हवं असतं तर तो बैल घेऊ शकला असता जो नांगरण्याकरिता उपयोगात येतो, तो गाढव घेऊ शकला असता जो प्रवासाकरिता आणि ओझी वाहण्याकरिता उपयोगात येऊ शकतो, कोणाकडनं तो पैसेही उसने घेऊ शकला असता ज्याच्या माध्यमातून त्याच्या सेवेला एक आर्थिक पाठबळ मिळालं असतं. पण असं शमूवेलाने काही केलं नाही आणि हे हिला माहीत होतं. म्हणून ही काय म्हणते की माझा पती कर्जबाजारी आणि त्याचं कर्ज घेण्याचा जो उद्देश आहे तो पण रास्त आहे, कारण तो देवाला भिवून चालणारा होता. एलिया तिला म्हणतो की तुझ्यासाठी मी काय करावं. एलिया तिला समजून घेतो, कारण तिची इच्छाशक्ती, समस्या मांडण्याची पद्धत ही एलिशाला खूप आवडते. आणि एलिशा तिला जेव्हा समजून घेतो तेव्हा तो तिला विचारतो की मी काय करावं. आणि मग ती त्याला उत्तर देऊ शकत नाही. ती म्हणते माझ्या घरामध्ये फक्त एक रिकामं भांडं आहे. आणि तो म्हणतो ठीक आहे, रिकामं तेलाचं भांडं आहे, जेवढं शक्य होईल तेवढ्या शेजाऱ्यांकडनं भांडी आण, दार लाव आणि तू त्याच्यामध्ये तेल ओत. हे करत असताना एवढं तेल तिला प्राप्त होतं की ती भांडी कमी पडतात आणि ती तिच्या मुलांना म्हणते आणखीन भांडी आणा, आणि ते म्हणतात भांडीच नाही, सगळं संपलं. ती बाहेरून म्हणते तेल उरलं पण भांडी कमी पडली. तेव्हा एलिशा तिला म्हणतो जे कर्ज आहे ते फेड आणि उर्वरित तेल विकून तू तुझ्या आणि तुझ्या मुलांचा चरितार्थ चाल. देवाच्या प्रिय मंडळी, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या भौतिक जीवनामध्ये असाच चमत्कार केला. जेव्हा लोकसमुदाय त्याच्या मागे होता तेव्हा 5,000 भोजन घालण्याच्या वेळेस त्यांनी 2 मासे आणि 5 भाकरी घेतल्या, त्या मोडल्या, त्याच्यावर त्यांनी प्रार्थना केली आणि त्यांनी 5,000 लोकांना भोजन दिलं. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या सेवेची सुरुवात संत योहानाच्या शुभवर्तमानाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये जेव्हा त्याची आई येऊन त्याला म्हणते की द्राक्षरस कमी पडला, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणतात बाई माझी वेळ आली नाही. ती तिच्या शिष्यांना सांगते प्रभू येशू ख्रिस्ताच्या हा जे सांगेल ते तुम्ही करा. आणि त्याच्यानंतर ही लोक पाण्याचे रांजण भरतात आणि प्रभू येशू ख्रिस्त पाण्याचा द्राक्षरस करतात. आणि जी इन्व्हायटेड मंडळी असते ते रिवाज ते म्हणतात अरे जो उत्तम प्रतीचा द्राक्षरस आहे तो तू शेवटी ठेवला आणि जो निरस आहे तो आधीच वाढला. आपल्या आयुष्यामध्ये जिथे कमतरता असते तिथे आपण प्रार्थना केली तर निश्चित अर्थाने परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो. आज आपण जेव्हा आपल्या घराकडे पाहतो, परमेश्वराच्या कृपेने खूप कमी लोक किंबहुना बोटावर मोजण्यासारखी लोक आहेत जे आपल्या मंडळीमध्ये किंबहुना इतर मंडळांमध्ये आहेत ज्यांना आर्थिक फटका या महामारीमुळे बसला. अन्यथा परमेश्वराच्या कृपेने परमेश्वराने त्याच्या दातृत्वाच्या स्वभावामध्ये आमच्या प्रत्येक गरजा पूर्ण केल्या आहेत. पण जेव्हा आपण ह्या स्थितीकडे पाहतो आणि आमच्या स्थितीकडे पाहतो, आज आमच्या घरामध्ये जे भांडं आहे ते रिकामं आहे. परमेश्वर म्हणतो की तू ते घेऊन प्रार्थना कर, असं तो एलिशाच्या माध्यमातून म्हणाला. आणि ते करत असताना तुम्ही निश्चिंत राहा, परमेश्वर तो ते निश्चित भरणार. कारण तो म्हणाला अहो कष्टी व भाराक्रांत जणू तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. साक्षात प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले तुम्ही अद्याप काही मागितलं नाही, मागा म्हणजे तुम्हास प्राप्त होईल, जेणेकरून परमेश्वराचा आनंद तुमच्या जीवनात राहील आणि तुमचा आनंद पूर्णतेस नेण्यात येईल. आणि संत पौल ह्या समस्येमध्ये काय म्हणतो, माझ्या शरीरामध्ये ठोसे मारण्याकरिता सैतानाने दूध ठेवला. मी 3 वेळा प्रभू येशू ख्रिस्त तुझ्याकडे प्रार्थना केली,
प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणाले, पौला पौला माझी कृपा तुला पुरी आहे. तेव्हा संत पौल म्हणतात, जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त. म्हणजे जेव्हा माझं भांडं रिक्त असतं तेव्हाच ते भरलेलं असतं. म्हणून दावीद राजा पण काय म्हणतो, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे, माय कप रनेत ओव्हर. देवाच्या प्रिय मंडळी, जेव्हा या वचनावर आपण चिंतन करतो, सद्यस्थितीकडे आपण पाहतो, आपण एका गोष्टीने आश्वस्त व्हा. त्या स्त्रीवर असणारं कर्ज, तिची कौटुंबिक व्यथा आणि तिची परिस्थिती, एवढी भयानक परिस्थिती परमेश्वराच्या कृपेने अद्याप कोणाला अनुभवास आली नाही आणि येऊही नाही. पण जर आम्ही या समस्येकडे एक समस्या म्हणून पाहतो, परमेश्वराची इच्छा आहे समस्येकडे तुम्ही समस्या म्हणून न पाहता त्या समस्येकडे तुम्ही त्या समस्येचं समाधान कसं होणार त्या दृष्टीने तुम्ही पहा, तरच तुम्ही विजयी व्हाल. तसं नसतं तर दाविदाने कधीच गलियातचा पाडाव केला नसता आणि तो राजा होऊ शकला नसता. तो काय म्हणतो, माझा परमेश्वर जर रानामध्ये मी कळप चालत असताना माझ्याबरोबर होता, तो जिवंत परमेश्वर जेव्हा त्याच्या प्रजेला कोणी ललकारतं तर तो रणांगणामध्ये माझ्याबरोबर नसणार का? म्हणून युद्ध तुमचं नाही, तर युद्ध हे परमेश्वराचं आहे. आपण प्रत्येक परिस्थितीवरती मात करू आणि परमेश्वराची जी निरंतर कृपा आपल्यावर आहे, ती कृपा जी त्यांनी संत पौलाला दिली, ती कृपा जी त्यांनी बाटिमसला दिली, तीच कृपा परमेश्वराने कोणताही पक्षपात न करता आम्हाला प्रदान केली. आणि तो काय म्हणाला, मागा म्हणजे तुम्हास प्राप्त होईल. जेव्हा ती कृपा आम्हाला प्राप्त होते, जेव्हा आमची रिकामी जी भांडी आहेत, मग ते आमचं अंतःकरण असो, आमचे बँक बॅलन्स असो, आमचा रोजगार असो, काही असो, जेव्हा परमेश्वर ते आशीर्वादित करून समृद्ध करतो, तेव्हा दाविदासारखं आपण म्हणू की माझं पात्र काठोकाठ भरलं आहे. म्हणून ती म्हणाली, भांडी कमी पडतात पण तेल खूप आहे. तो म्हणतो, ते जाऊन तू कर्ज फेड आणि उर्वरित तेलावर तुझ्या कुटुंबाचा चरितार्थ सांग. परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो, त्याची निरंतर कृपा परमेश्वर तुम्हावर सदैव ठेवो. धन्यवाद. आमेन. मी पाळक साहेबांचे खूप खूप आभार मानतो या सुंदरशा संदेशाबद्दल. मी आता पुन्हा त्यांना एकदा विनंती करतो की मंडळीसाठी ज्या सूचना आहेत ते त्यांनी आम्हाला द्याव्या. मंडळीच्या संदर्भामध्ये जाहिराती नेहमीप्रमाणे आहे. जेव्हा आपल्याला सरकारकडनं नोटिफिकेशन प्राप्त होईल तेव्हा आपण आपले चर्चेस ओपन करणार आहोत आणि हंगामाचा सण पण तेव्हाच आपण ऑब्झर्व करू. आपण आपल्या नियमित प्रार्थनेमध्ये विशेष करून देवाचं पवित्र देवालय लवकरात लवकर आपल्याकरिता खुलं व्हावं याचं स्मरण करावं. प्रत्येकाशी आपण फोनवरती संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा. ज्यांचे चर्च फंड्स बाकी आहेत आणि जी आपली ऑनलाईन वर्षीची ऑफेटरी आपल्याला विनंती करण्यात येते, आपल्या चर्चच्या अकाउंटवर आपण NEFT करू शकता. किंबहुना आपण क्रॉस चेक आपल्या चर्चचे मानद खजिनदार मिस्टर प्रशांत चव्हाण यांच्या तुमच्या सोयीप्रमाणे आपण आणून देऊ शकता. पास्टेट कमिटीची जी बैठक आहे ती येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही तुम्हाला सूचित करू. त्याप्रमाणे आपल्या पवित्र देवालयामध्ये आपण SOPचे जे प्रोसिजर्स आणि कोड आहेत त्याच्या दायऱ्यामध्ये राहून पास्टेट कमिटीची बैठक घेऊन आपली पुढची जी दिशा आहे आणि जे कार्यक्रम आहे त्याप्रमाणे तुम्हाला सूचित करण्यात येईल. परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू पाळक साहेब. आता आपण दान अर्पण घेणार आहोत आणि दान अर्पणासाठी आपण सगळे मिळून उपासना संगीतमधून गीत नंबर 745 हे एकत्र गाणार आहोत. उपासना संगीत गीत नंबर 745. आनंदाने दोनच टोल्या विधवेने त्या टाकिल्या, परी त्या प्रभूने मान्य करोनी आवडीने घेतिल्या. तुम्ही जर तैसे प्रभूला स्मरुणी देता संतोषाने, तरी ते प्रभू हा मान्य करोनी घेई बहु आवडीने. होय, प्रभूने आम्हाला असंख्य आशीर्वाद दिलेले आहेत, त्यामधूनच आपण अल्पसे दान परमेश्वराला अर्पण करतो. पण केवळ दानच नव्हे तर आपले सर्वस्व त्याला अर्पण करण्याचा प्रयत्न करून त्याचे गौरव करूया.
ख्रिस्त धन ज्याचे त्याला उनेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला वयरे कशाचे, त्याला उनेरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उनेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला वयरे कशाचे, त्याला उनेरे कशाचे. अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे, अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे. पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे, पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे, त्याला उनेरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उनेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला वयरे कशाचे, त्याला उनेरे कशाचे. असे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला, असे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला. धन्य धन्य जगती तवरे जीवन मोलाचे, धन्य धन्य जगती तवरे जीवन मोलाचे. तुझला वयरे कशाचे, ख्रिस्त धन ज्याचे त्याला उनेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला वयरे कशाचे, त्याला उनेरे कशाचे. दीन वृत्ती मेली समर्थता तेथे भरली, हीन दीन वृत्ती मेली समर्थता तेथे भरली. दिवस पुरे अवनी दिपली मुळच तेजाचे, दिवस पुरे अवनी दिपली मुळच तेजाचे, त्याला उनेरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उनेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला वयरे कशाचे, त्याला उनेरे कशाचे. आपण आता दानावरती प्रार्थना करूया. देवा येशू ख्रिस्ता, तुझे खूप खूप आभार मानतो. Thank you, Lord, once again for this beautiful time, for this beautiful day. Thank you for each and everything, Lord. Thank you for each and everything. देवा येशू ख्रिस्ता, तू आम्हाला जे काही दिलंस, तू आम्हाला ज्या परिस्थितीत ठेवलंस, त्याबद्दल आम्ही खरंच तुझे खूप खूप आभार मानतो. विशेष करून देवा येशू ख्रिस्ता, या दानावरती तुझा आशीर्वाद पाठव देवा. तूच आम्हाला दिलेले जे दान आहे देवा, तेच आम्ही तुला देत आहोत. देवा येशू ख्रिस्ता, या दानाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी करून घे. वी नो देवा, यू आर देअर, सो वी डोंट हॅव टू वरी अबाउट एनिथिंग. देवा येशू ख्रिस्ता, या पुढची सगळी वेळ मी तुझ्या हाती देतो. माझ्या प्रार्थनेत काय चुका झाली असतील तर क्षमा कर, काय कमी असेल ते पूर्ण कर. येशूच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आता प्रभुभोजनची विधी होणार आहे, तर या पुढची एंटायर भक्ती मी रेव्हरंड योगेश मायकल वार यांच्याकडे सोपवून देत आहे. महिन्याचा पहिला रविवार असल्या कारणाने आपण प्रभुभोजन किंवा पवित्र सहभागिता या विधीत संमिलित होणार आहोत. आम्ही जरी पवित्र भवनात
परमेश्वराच्या सानिध्यात संतजनांच्या मंडळीसोबत बसून या ठिकाणी एकत्र जमू शकलो नाही, तरी देखील आपण आपापल्या घरी जेव्हा इथे या भाकरीचं आणि द्राक्षरसाचं समर्पण केलं जाईल, आपण आपापल्या घरी भाकरीचे किंवा चपातीचे किंवा ब्रेडचा तुकडा आपल्या समोर ठेवून, त्याचप्रमाणे द्राक्षारस असेल तर उत्तमच, परंतु द्राक्षारस नसेल तर लिंबू पाणी किंवा शीतपेय कुठलंही जे आपल्या घरात उपलब्ध असेल ते आपण द्राक्षारस याचं रूप म्हणून वापरू शकू. आपण या प्रभुभोजनाच्या विधीत सम्मिलित होऊया. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त, तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पापकर्माचा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजाऱ्यांपाजाऱ्यांशी प्रेमाने व उदारपणाने वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञानुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या सर्व वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्वसमर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. पापांगीकाराच्या या प्रार्थनेत आपण सर्वजण एकत्रित होऊन म्हणू. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्नकर्त्या, सर्व मानवांच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैवी कृपासागराच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी कायिक, वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे अधमपणाने केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा क्रोधाग्नी भडकला. हे अगदी यथायोग्य झाले. ही पापे आम्ही पदरात घेतो. त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होतात. त्यांचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे. हे परमदयाळू पित्या, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी कर आणि तुझ्या नामाचा बहुमान व गौरव व्हावा म्हणून यापुढे उपरतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परमदयेने वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्यात सद्वृत्ती बळावू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्यांची अंतकरणे उघडी आहेत व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझी पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नामाचे महत्त्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमची चित्तशुद्धी कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. हे दयाळू प्रभू, आम्ही तुझ्या या मेजाजवळ आमच्या नीतिमत्वाचा भरवसा बाळगून येत नाही, पण अनेक वेळा व अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरवसा ठेवून येतो. तुझ्या मेजाखालचा चूर देखील टिपून घ्यावयास आम्ही योग्य नाही, परंतु ज्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी तो तूच आहेस. यास्तव हे दयाघन प्रभू, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापांचे क्षालन होईल, त्याचा आमच्यात सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठायी राहू. आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्ती होईल अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त यांच्या स्मरणार्थ आम्हाला भाकर व द्राक्षारस यांचा स्वीकार करू दे. आमेन. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या पित्या, तू दयाळूपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापांबद्दल
वधस्तंभावर प्राणाहुती देऊन दंडाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एकदाच प्राणाहुती दिली व अखिल जगाच्या पापांबद्दलच्या प्रायश्चिताचा यथासांग पुरेपूर व जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत तो करीत राहा अशी आपल्या शुभवर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. यास्तव हे दयाळू पित्या, आम्ही तुला अतिनम्रतेने विनवितो की तू आमचे ऐक आणि असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ भाकर व द्राक्षरस त्याचे मरण व यातना यांच्या स्मरणार्थ आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. ज्या रात्री तो पराधीन केला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास देऊन म्हटले, घ्या, खा, तुम्हासाठी दिले जात आहे, असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने पेला घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता सांडले जात आहे, असे हे नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही यातले प्याल तितकेदा हे माझ्या स्मरणार्थ करा. आमेन. आपण प्रार्थना करू. हे प्रभो, पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. यास्तव दूत, आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्याबरोबर आम्ही तुझे गौरवी नाम स्तवितो आणि थोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र अपवित्र अपवित्र सैन्यांचा प्रभुदेव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरली आहे. हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो. आमेन. आपल्या समोर ठेवण्यात आलेली भाकर आपण आपल्या आपल्या हाती घेऊ आणि या वचनानंतर आपण ती खाऊ. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर तुमच्यासाठी दिले गेले, ते तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ व्हावा म्हणून तुमच्या जीवात्म्याचे रक्षण करो. ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला, त्याच्या स्मरणार्थ ही घेऊन खा आणि उपकार स्मरण करीत आपल्या हृदयात भाव धरून याच्या योगाने पोषण करून घ्या. आमेन. त्याचप्रमाणे द्राक्षारसाचा जो पेला आपल्या समोर ठेवण्यात आलेला आहे तो आपण घेऊ आणि या वचनानंतर आपण ते पिऊ. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले ते तुमच्या शरीरास व जीवात्म्यास सनातन जीवनासाठी राखो. ख्रिस्ताचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले त्याच्या स्मरणार्थ हे प्या व उपकार माना. आमेन. आपण आपल्या गुडघ्यांवर असतानाच ही प्रार्थना सर्वजण मिळून म्हणू. हे आमच्या प्रभू व स्वर्गातील पित्या, आम्ही तुझे नम्रदास मनापासून तुला विनंती करीतो की तू आपल्या पितृतुल्य करुणेने आमचा हा स्तवनाचा व उपकार स्मरणाचा यज्ञ स्वीकारून घेण्याची दया कर आणि आमची परम नम्रतेची विनंती ऐकून असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे पुण्य व मरण ह्या योगे व त्याच्या रक्तावरच्या श्रद्धेच्या योगे आम्हास व तुझ्या संपूर्ण मंडळीस पातकांची क्षमा व्हावी व त्याच्या यातनांमुळे
प्राप्त होणारे सर्व लाभ मिळावे. आणि हे प्रभू, इथल्या येथे आता आमचे योग्य, पवित्र व जिवंत बलिदान व्हावे, म्हणून आम्ही आपणास म्हणजे आमचा जीवात्मा व देह तुझ्यासमोर ठेवून अर्पण करतो. आणि आम्ही तुला नम्रतापूर्वक आग्रहाने विनवितो की ज्या आम्ही हे प्रभुभोजन केले आहे त्या सर्वांस तुझ्या अनुग्रहाने व दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण कर. आणि जरी आम्ही आपल्या नाना प्रकारच्या पातकांमुळे तुला बलिदान करावयास योग्य नाही, तरी आम्ही तुला आग्रहाने विनवितो की आमच्या अपराधांची क्षमा करून हे आमचे आवश्यक कर्तव्य व सेवा यांचा स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे, त्याकडून व त्यासहित पवित्र आत्म्याच्या ऐक्याने हे सर्वसमर्थ पित्या तुला पूर्ण आदर व गौरव युगानुयुग असो. आमेन. मंडळी कृपा करून आपल्या जागेवर उभी राहील. आपण या प्रार्थनेत संमिलित होऊ. परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसांवर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गातील सर्वसमर्थ पित्या, आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो आणि तुला भजतो आणि तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकारस्तुती करीतो. हे प्रभो, एकुलत्या एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभो परमेश्वरा, परमेश्वराच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, तू जगाची पातके दूर करतोस, तू आम्हावर दया कर. तू जगाची पातके दूर करतोस, तू आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस, तू आम्हावर दया कर, कारण की तूच एक पवित्र आहेस, तूच एक प्रभू आहेस, तूच एक हे ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. आपण आशीर्वाद प्राप्त करू. परमेश्वराची शांती जी आम्हा सर्वांच्या बुद्धी आणि कल्पने पलीकडची आहे, ती शांती आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासात, त्याच्या प्रीतीत, त्याच्या भयात आणि त्याच्या ज्ञानात सदोदित स्थिर ठेव. आता आपला देव जो बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता, त्याकडून मिळणारं आरोग्य, सुख, शांती आणि समाधान आम्हापैकी प्रत्येकांबरोबर आता या युगात आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत सदोदित असो. आमेन.